दरम्यान 50% जागा वाढत असतील तरच डिलिमिटेशन म्हणजे मतदारसंघ पुनर्रचनेच्या बिलाच्या समर्थनाचा विचार करू। आधी हा प्रस्ताव द्यावा सरकारने, नंतर पाठिंब्याचा निर्णय घेऊ, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे म्हणाल्या। डिलिमिटेशन बिल अजूनही आमच्याकडे आलेलं नाही असे त्या म्हणाल्या। डिलिमिटेशनचं नवीन बिल आल्याशिवाय त्याबद्दल बोलणार नाही। बिल आल्यावर 24 तासात अभ्यास करून त्यावर भूमिका मांडू असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलेलं आहे। गेल्या काही दिवसात शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये सहभागी होण्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांची ही भूमिका आश्चर्यकारक आणि त्याचप्रमाणे या सगळ्या चर्चांना पुष्टी देणारी मानली जाते। लोकसंख्येवर आधारित फेररचना झाल्यास दक्षिणेवर अन्याय होईल अशा प्रकारची भीती व्यक्त होत होती। मात्र फेररचनेत 50% जागा वाढतील असा शहांचा प्रस्ताव आहे। तो प्रस्ताव आमच्याकडे आल्यावर आम्ही विचार करू असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। बिल आल्यावर आम्हाला धक्का बसला, कारण का मला स्वतःला वाटलं होतं की ते 50% त्याच्यात लिहिलेलं असेल। बिलमध्ये कुठेही 50%चा उल्लेख देखील नव्हता। 50%ची अट माझी घालायची तयारी आहे। 1 तास हाऊस बंद करूया, मी बिलाचा प्रस्ताव करतो। नंतर ना हाऊस बंद झालं ना नवीन बिल आलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार डिलिमिटेशनच्या बाबतीत जर गरज असेल तर सरकारने प्रस्ताव द्यावा। 50%चा जो कॅप आहे तो जर सगळ्या इंडिया अलायन्सची आम्ही चर्चा करू आणि योग्य आणि लोकप्रतिनिधी आणि मायबाप जनतेच्या हिताचा असेल तर आमची कुठल्याही विधेयकाला चर्चा करायची तयारी आहे। संदीप राजगोळकर आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कव्हर करणारे वरिष्ठ प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। संदीप, एक आकडे अगदी थोडक्यात सांगतो। तामिळनाडूमध्ये जागा वाढल्या तर 50-60 वाढतील, केरळमध्ये 30 होतील, उत्तर प्रदेशच्या 80च्या जागा या 120 होतील सुमारे। मग मला सांग, 50% वाढणं म्हणजे एखाद्याचे 30 वरनं 15 मार्क्स वाढणं आणि 100 वरनं 150 होणं, याच्यातला काही अंकगणिताचा फरक आपण लक्षात घेणार आहोत की नाही? नाही, अंकगणिताचा फरक हाच आहे की दक्षिणेकडची राज्य छोटी आहेत। आपल्याला माहित आहे केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा असेल किंवा आंध्र प्रदेश असेल, आणि दक्षिणेकडच्या राज्यांना ही भीती होती प्रसन्न सर की वरच्या उत्तरेकडच्या राज्यांमध्ये मोठ्या संख्येनं खासदार वाढतील आणि खालच्या राज्यांमध्ये कमी वाढतील। त्यामुळेच इंडिया आघाडीने हा निर्णय घेतला होता की 50%ची अट घातलेली होती। खासदार सुप्रिया सुळेंच्या पत्रकार परिषदेकडे राज्याचं लक्ष होतं, पण आत्ताही त्यांनी हा पूर्णविराम दिला या चर्चेला असं म्हणता येणार नाही। काही वर्तमानपत्रांमध्ये बातम्या आलेल्या होत्या की थेट शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पाठिंबा दिलेला आहे डिलिमिटेशनच्या बाबतीत, पण त्यांचं असं म्हणणं आहे की 50%ची अट जर मान्य केली सरकारनं आणि तसा प्रस्ताव आला तर 24 तासांमध्ये त्यावर विचार करून आम्ही त्याबाबत निर्णय घेऊ किंवा इंडिया आघाडी त्याबाबत निर्णय घेईल। ज्यावेळा विधेयक मांडलं गेलं होतं त्यानंतर अमित शहा, किरण रिजिजू यांनी असादुद्दीन ओवैसी असतील, अरविंद सावंत शिवसेनेचे आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत एक बैठक केली होती आणि त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं की 50%चं आम्ही मान्य करू तुमचं, पण सुप्रिया सुळेंचं असं म्हणणं आहे की ती मागणी आतापर्यंत ही मान्य झालेली नाही। पण संदीप, इकडे आणखी प्रश्न संदीप, इकडे याच्यातला हा विषय सोडून द्या की त्या जागा किती वाढतायत वगैरे, पण अशी काहीतरी एक संकेत देणं की असं झालं तर आम्ही सोबत येऊ, मतदान करू, एनडीएला पाठिंबा देऊ वगैरे, ही सुरुवात आहे का भविष्यात एनडीए सोबत जाण्याची? अगदी बार्गेनिंग पॉवर वाढवायची ही ताकद आहे असं म्हणता येईल। आणि दुसरं महत्वाचं प्रसन्न, त्यांना विचारलं की इंडिया आघाडीचं म्हणणं काय असेल, काँग्रेसचं म्हणणं काय असेल, त्यांचं एकच म्हणणं आहे की आम्ही यावर विचार करू। जोपर्यंत आमच्याकडे प्रस्ताव येत नाही किंवा विधेयकामध्ये काय आहे हे आम्हाला माहीत होत नाही तोपर्यंत आम्ही निर्णय घेणार नाही। याचाच अर्थ त्यांनी इंडिया आघाडीसोबत चर्चा करू असं म्हटलेलं आहे। 19 तारखेला बैठक आहे इंडिया आघाडीची अधिवेशनाच्या पूर्वी, त्यामध्ये सगळी चर्चा होईलच। मात्र सोयीस्कर भूमिका जी आहे ती सुप्रिया सुळे यांनी घेतल्याचं सध्या तरी पाहायला मिळतंय। चर्चेला पूर्णविराम त्यांनी दिलेला नाही। मी सांगितल्याप्रमाणे जर आमच्या अटी मान्य झाल्या आणि विधेयकात काय गोष्टी म्हणजे त्यांना मान्य असलेल्या जर गोष्टी असल्या तर नक्कीच त्यांच्याकडून पाठिंबा दिला जाऊ शकतो, हे आज त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। प्रसन्न, धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या या सविस्तर विश्लेषणासाठी।